खेळाडू त्वरित पाठवायचा आहे. सामन्याला सुरुवात होते. ज्ञानेश्वर आणि त्यांच्या सोबतीला आपण जर पाहिलं तर प्रमोद ही जोडी आपण पाहतोय. 24 नंबरची जर्सी परिधान करून आपण पाहिलं तर या पंचांच्या उजव्या बाजून गोलंदाजी ट्रॅक वरती एक पहिलं षटक 4 षटकाचा सामना खूप चांगलं देखील. ओहो यावेळेस जर पाहिलं ना तर खूप चांगला चेंडू फेकला होता. चेंडू मध्ये आपण तर परिवर्तन केलं होतं. कोणत्या प्रकारचा या चेंडूला उसळी मिळाली नाही आणि त्यानंतर जर आपण पाहिलं ना तर या गोलंदाजाचा थोडासा स्पीड आपण कमी पाहिला आणि त्यानंतर निर्धाव चेंडू झाला. पहिलं षटक जर पाहिलं ना तर पॉवर प्लेचं म्हटलं ना तर दुधारी तलवार खूप चांगली इनिंग साकारली जाईल की नाही. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू आपण पाहतोय. समोरचा जर फलंदाज पहिल्यांदा आतापर्यंत 2 चेंडू वाया घाललेले या फलंदाजाने एवढ्या मात्र नक्की. पण त्या पद्धतीची गोलंदाजी जर पाहिली ना तर चांगली आता पाहायला मिळते. गोलंदाज सलेस 11 टीमच्या माध्यमातून अश्विन मांगेला याला देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा वा क्या बात है. खूप चांगला गोलंदाज आतापर्यंत आपण पाहायला मिळतोय. कारण 3 चेंडू फेकले आतापर्यंत कोणत्या प्रकारची धाव नाही आणि याच पद्धतीची गोलंदाज जेव्हा जेव्हा ना पाटा विकेट जर आपण पाहिलं ना तर वेगाने चेंडू विकेटच्या दस्तानामध्ये जातो. कारण थोडासा जर पाहिलं ना तर वेगवान गोलंदाज नाही पण थोडा 7-8 पानाचा रन वगैरे स्टार्ट घेऊन आपण पाहतोय. 3 अद्यापीना चेंडू केले तर हो वा पहिलं षटक जर एखादरी पाहिल्यानंतर या गोलंदाजाचं एक चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय. अश्विन 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत ऑलरेडी फेकून झाले. तब्बल कोणत्या प्रकारची आतापर्यंत धाव मिळाली नाही. 24 नंबरची जशी पुन्हा एकदा फक्त सहारा घेतोय. विकेट पुढे जाऊन खेळण्याचा गॉन कारण फलंदाज तंबूच्या असल्या खूप चांगला जेल टिपला विकेटच्या दस्तानामध्ये आणि त्याला देखील परतावा लागला. 4 चेंडू डॉट 5व्या चेंडूवर आपण पाहिलं ना तर तंबूच्या असलेला मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी SDG. पहिलं षटक जर पाहिलं तर मिडल षटक आणि 2 विकेट आल्या. खोडाळा बॅटर थोडस ना मनोगत कमी पडते कारण लगातार 2 विकेट आले. कमालची गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजीच्या माध्यमातून अश्विन मांगेला. क्या बात आहे. इथे मात्र चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला